नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नवीन जीएसटी दरांचा थेट फायदा आता शेतकऱ्यांनाही मिळू लागलाय। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतंच सांगितलं की कृषी उपकरणे आणि ट्रॅक्टरवरील जीएसटी हा 18% 5% कमी करण्यात आलाय। यामुळे शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचा नफा वाढणार आहे। ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणांच्या नवीन किमतींचा थेट शेतकऱ्यांच्या खिशावरती परिणाम होणार आहे। उदाहरणार्थ 35 HP ट्रॅक्टर ज्याची पूर्वी किंमत ही 6,50,000 रुपये होती, ती आता 6,09,000 रुपये होणार आहे। म्हणजेच शेतकऱ्यांची सुमारे 41,000 रुपयांची बचत होणार आहे। त्याचप्रमाणे 45 HP ट्रॅक्टरवरती 45,000 ते 50 HP ट्रॅक्टरवरती 53,000 आणि 75 HP ट्रॅक्टरवरती सुमारे 63,000ची बचत होणार आहे। एकूणच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवरती 25,000 ते 63,000पर्यंतचा एक मोठा दिलासा मिळणार आहे। ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर कृषी उपकरणांवर देखील बचतीचा फायदा होणार आहे। 13 HPच्या पॉवर टिलरवर 11,875 रुपये, त्यानंतर मल्टी क्रॉप थ्रेशरवरती 14,000 रुपये आणि भात लागवड यंत्रावरती 15,400 रुपये आणि पॉवर वीडवरती सुमारे 5,500 रुपयांची बचत होणार आहे। त्याचप्रमाणे सुपर सीडर, हॅपी सीडर, स्ट्रॉ रिपर आणि इतर अत्याधुनिक यंत्रांच्या किमती देखील बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होणार आहेत। त्यानंतर कृषी मंत्र्यांनी सांगितलं की या पावलामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि त्यांचं उत्पन्न वाढेल। तसेच दूध क्षेत्राला देखील याचा फायदा होईल, कारण आता दूध आणि चीजवरचा जीएसटी हा राहणारच नाहीये। दूध उत्पादक आणि ग्राहक दोघांनाही याचा थेट लाभ होणार आहे। सरकारला असा विश्वास आहे की या सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा कल यंत्रसामुग्री आणि सेंद्रिय शेती आणि दुग्ध व्यवसायाकडे वाढेल, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता जीएसटी कमी केल्याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।